नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि महाविकास आघाडीकडनं हिंगोली जिल्ह्यामध्ये या तीनही नगरपालिकेसाठी आघाडी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यासाठी हिंगोलीमध्ये आज काँग्रेसचे निरीक्षक कांबळे सर आलेले आहेत। सर, आज तुम्ही प्रेस घेतली, उमेदवारांची घोषणा केली, कोण उमेदवार असणार आहेत आणि हिंगोली पालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून कशी लढत दिली जाणार? हिंगोली नगरपालिकेसाठी आम्ही तिन्ही पक्षाची महाविकास आघाडी झालेली आहे आणि समविचारी पक्ष आमच्या सोबत आलेले आहेत। आमच्या महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला ही सीट दिलेली आहे। अर्चना भिसे या आमच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार असतील। ही लढाई लोकशाही विरुद्ध हुकुमशाही आहे। आम्ही लोकशाही लढितो, संविधान वाचवण्यासाठी आम्ही लढितो आणि विकासाच्या विषयावर लढतोय आम्ही। आणि ते लोक एक ठोकशाही आहे, हुकुमशाही आहे आणि पैशाच्या जोरावर लढतात। त्यामुळे सर्व सुज्ञ लोकांना इथल्या कळालेलं आहे की एका नावापुरतं हे सगळं इथलं नगर परिषदेचं राजकारण आहे। त्यांना पर्याय पाहिजे होता आणि महाविकास आघाडीच्या रूपाने आम्ही तगडा पर्याय त्यांच्या पुढे निर्माण केला आणि महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या भिसेताई 100% निवडून लढविणार आणि 100% निवडून येणार आहेत। निश्चित महाविकास आघाडीतील जे प्रमुख पक्ष आहेत त्यांचे प्रत्येकांचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख इथं आहेत, सगळ्यांची काही कमेंट घेऊ। साहेब, काँग्रेसचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहात। लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं म्हणावं असं काम केलं नाही, हा सातत्यानं म्हणजे खासदारांनी बोलून दाखवलं तसं की काम केलेलं नाही। या निवडणुकीला काम करण्यामध्ये कमी पडले असं त्यांनी बोलून पडले असते, एवढे मतच पडले नसते। तर आता या नगरपालिका निवडणुकीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ देणार आहात? आमच्या प्रभारी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 100% आम्ही सर्वात एका ताकदीनं त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांना निवडून पण आणणार आहे। निश्चित तुम्ही राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आहात। काय गणित बांधताना खूप म्हणजे अगदी 2 दिवस, उद्याचाच दिवस शेवटचा आहे उमेदवारी दाखल करण्याचा, अगदी शेवटी उमेदवार जाहीर करावा लागला। मग ते शेवटी नाही, आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदरावजी पवार साहेब यांच्या गटाचे आमचे जिल्ह्याचे नेते दांडेगावकर साहेब हे जवळपास 1 महिन्यापासून या प्रयत्नात होते की आघाडी व्हावी आणि या आघाडीच्या या राष्ट्रवादी भवनमध्ये अनेक बैठका झाल्यात। त्या बैठकामध्ये अनेक मुद्द्यावर चर्चा होऊन ही आघाडी झालेली आहे आणि आता 2च दिवस बाकी राहिलेत। फक्त फॉर्म भरण्यासाठी 2 दिवस, आजचा आणि उद्याचा दिवस आहे, परंतु अजून टाईम खूप आहे म्हणून आमची तयारी भक्कम राहणार आहे। आम्ही पूर्ण तयारीनिशी तिन्ही पक्ष आणि अजूनसुद्धा जे आमच्या विचाराचे पक्ष आहेत त्यांनासुद्धा आम्ही सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहोत आणि हे सगळे घेऊन आम्ही ह्या जे 2च माणसाच्या आजूबाजूला हिंगोलीचं राजकारण फिरते, जे की सत्तेचं एकंदरीकरण एका घरापुरतं 2 घरापुरतं जे करत आहेत ते आम्ही आणि लोक त्यांना कंटाळलेले आहेत। इलाज नाही म्हणून लोक गपचूप आहेत। लोकांना पर्याय पाहिजे आणि आम्ही लोकांना पर्याय सक्षम दिला म्हणून निश्चितपणे आम्ही निवडून येणार यावेळेस, इतकं मी आपल्याला सांगू शकतो। उद्धव ठाकरेंचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय देशमुख देशमुख साहेब, तुम्ही तुमचा हुकमी एका या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे, काय आव्हानं असणार त्याचं? आगे आगे देखो होता है क्या, आता तर नेमकी सुरुवात आहे आणि आमचा पैलवान मैदानात उतरलेला आहे आणि सगळ्या हिंगोलीकराच्या त्याच्यात पत्रकार बांधवाच्या सुद्धा मनात हेच होतं, कारण की जी या लोकांनी दहशत केली, या ऐतिहासिक हिंगोली शहराचं वाटोळं केलं, या वाटोळं करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही आमचा पैलवान मैदानात उतरलेला आहे आणि याची दादागिरी, दहशत, जे काय विकासाच्या बाबतीमध्ये तर बोलायला कोणी तयार होत नाही, कोणी मटक्याचं बोलते तर कोणी दुसरंच काहीतरी बोलते। इतकी विभत्सपणा या हिंगोली शहरात या राजकीय नेते मंडळीने आणलाय, दोन्ही आमदारांनी, आणि त्याला धडा शिकवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा हुकुमी एका आदरणीय अण्णा या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि तुमच्या माहितीस तो निश्चितच आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत। हिंगोली नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीकडून विनायक भिसे यांच्या बहिणीला उमेदवारी दिली। तुम्ही सातत्यानं शिवसेनेचं काम करत होतात आणि नेहमी संतोष बांगर यांचा राजकीय दृष्ट्या तुम्ही विरोध केलेलाच आहे, सातत्यानं निवडणुकीमध्ये असो, बोलणं असो। आता या निवडणुकीमध्ये तुम्हाला नगर परिषदेला तोंड देत असताना काय काय आव्हानं वाटतायत आणि कशा पद्धतीनं तुम्ही लढत देणार आहात? महाविकास आघाडी तर तुमच्यासोबत आहे सांगा। नाही, आव्हान तर काहीच नाही, कारण की हे आव्हान आम्ही नेहमीच पेलत गेलेलो आहे, परंतु चिंता एकाच गोष्टीची आहे की ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांची दादागिरी आणि ती दादागिरी पूर्ण महाराष्ट्राने बघितली, तर हिंगोलीची वाटचाल त्या बीडच्या दिशेने होत चाललेली आहे आणि हिंगोलीकरांना
ही वाटचाल थांबावं लागणार आहे, कारण बीड सारखं जर झालं तर हिंगोलीमध्ये दिवसा फिरणं सुद्धा अवघड होईल आणि हिंगोलीमध्ये सुद्धा दिवसा ढवळ्या खून पडायला लागतील आणि दादागिरी वाढत जाईल. आणि आजच दादागिरी चालू आहे. मटका गुटखा वेगवेगळे धंदे यांचे नेहमी चालू आहेत आणि ही दादागिरी जर संपवायची असेल तर हिंगोलीकरांनी महाविकास आघाडीला बळ देणं हे गरजेचं आहे. हिंगोलीमध्ये सुरू असलेली जी दादागिरी आहे ती संपवायची असेल तर महाविकास आघाडीला बळ द्या, अशी प्रतिक्रिया यांनी दिलेली आहे. आणि महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडीनं निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माधव दिपके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.